तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर तलाठी भरती 2023ची जी आहे ती यादी जी आहे त्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे, फायनल याद्या, आणि सुधारित याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे त्याची एक लिस्ट जाहीर झाली आहे. त्या लिस्टनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, तलाठी भरती 2023 या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली तलाठी भरती 2023नुसार उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस घेऊन यायचे कागदपत्रांची यादी. ठीक आहे. नंबर 1ला तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो, संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला मूळ अर्जाची प्रिंट आऊट, तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा. ठीक आहे. म्हणजे प्रिंट आऊट तुम्हाला घेऊन जायची आहे, मूळवाली म्हणजे जे ओरिजिनल प्रत असेल ते तुम्हाला घेऊन जायचे, आणि पैसे जे तुम्ही भरले ते एक्झाम फीज त्याचा पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो, तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे ते डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनलवाला घेऊन जायचं आहे, आणि प्रत्येक ओरिजिनल सर्टिफिकेटचे 2 ते 3 पॉईंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे मित्रांनो. याच्यानंतर 3 नंबरला अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. तर अर्जातील तुमचं जे नाव असेल त्या नावाकरता जे 10व्या वर्गाचे मार्कशीट असेल त्याच्यावर जे नाव दिलेलं असेल त्याच्याकरता तो पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे. नंतर वयाचा पुरावा घेऊन जायचा आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये TC किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट तुमचे जे असेल ते चालणार आहे. ठीक आहे. 5 नंबरला उच्चतम शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, जे शैक्षणिक तुमचं झालं आहे, जे शिक्षण झालं आहे ते शिक्षणाचा पुरावा म्हणजे मार्कशीट वगैरे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. संगणक अर्हता पुरावा, संगणक प्रमाणपत्र तुम्हाला सोबत न्यायचं आहे. पॉईंट नंबर 7मध्ये बघा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा म्हणजे जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र पुरावा. तर मागासवर्गीयामधून तुम्ही आरक्षण घेत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, नाहीतर मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे आहे. ठीक आहे. 8 नंबर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, EWS सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यायचे आहे जर तुम्ही EWS कोट्यातून जे सहाय्य घेणार आहे किंवा जागा घेणार आहे, किंवा तुम्ही EWS कोट्यातून फॉर्म भरला असेल तर. ठीक आहे. याच्यानंतर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तर एनशियल तुम्हाला घेऊन जायचं आहे. तर कोणते, तर अर्ज करताना तुमच्या जे व्हॅलिड पिरियडमधले एनशियल असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. नंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबास शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणे मदतीसाठी पात्र ठरले असेल त्याबाबतचे कागदपत्र, म्हणजे ज्या कोट्यातून तुम्हाला अर्ज घेतला, ज्या कोट्यात तुम्ही अर्ज भरले, ज्या कोट्यात तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे त्या कोट्यातली सर्व कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो. नंतर 11 नंबर, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, दिव्यांग व्यक्ती म्हणजे दिव्यांग कोट्यातून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे. नंतर आहे पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, तुम्ही जर माजी सैनिकाच्या कोट्यातून फॉर्म भरला असेल तर तो पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे. नंतर खेळाडू आरक्षणासाठी पात्र असण्याचा पुरावा, स्पोर्ट कोट्यातून फॉर्म भरला असेल तर खेळाडू आरक्षणासाठीचा पुरावा तुम्हाला घेऊन जायचा आहे. 14 नंबरला बघा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्तातून फॉर्म भरला असेल त्याचा पुरावा तुम्हाला न्यायचा आहे. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यातून फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी तो पुरावा घेऊन जायचा. ठीक आहे. 16 नंबर, SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, जर तुम्ही नावात बदल केलेला असेल तर तो पुरावा तुम्हाला न्यायचा आहे. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र, ठीक म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. ठीक आहे. याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र हे तुम्हाला सोबत न्यायचे आहे. नंतर 21 नंबर, छायाचित्र ओळख पुरावा म्हणजे ओळखपत्र तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आयडेंटिटी कार्ड न्यायचं आहे. याच्यामध्ये आधार कार्ड, लायसन, पॅन कार्ड, राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र, पारपत्र, राष्ट्रीय बँकेचे खाते पुस्तक, आणि नजीकच्या काळातील पासपोर्ट साईज 2 फोटो. याच्यापैकी तुम्हाला 2 फोटो नेणे कंपल्सरी आहे. आणि जे पुरावे दिले आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, याच्यापैकी तुम्ही कोणताही एक पुरावा सोबत ठेवू शकता, परंतु माझ्यामध्ये तुम्ही 2 पुरावे सोबत घेऊन जा. याच्यानंतर नावातील बदलाबाबत प्रमाणपत्र, शासन राजपत्र लागू असल्याचा त्याबाबतचा पुरावा. ठीक आहे. नावात जर बदल झाले असेल तर तुम्हाला तो पुरावासुद्धा सोबत घ्यायचा आहे. जसं लेडीज लोकांचे नाव लग्नानंतर बदलते तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता. बाकी काही अपडेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम करत राहू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.